परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धाने त्यांच्या धम्माचं हे अध्ययन करीत करीत आपण एक फार महत्त्वाच्या ऐतिहासिक भागापर्यंत आलेलो आहोत। दुसऱ्या खंडातला हा धम्मदीक्षांचा वृत्तांत बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला काश्यप बंधूंच्या धम्मदीक्षेची माहिती घेतली। ते तेव्हाचे अतिशय प्रसिद्ध असे संन्यासी होते। उरुवेला राहणारा काश्यप उरुवेला काश्यप म्हटला जात होता। त्याचा दुसरा भाऊ जो नदीच्या किनारी राहत होता त्याला नदी काश्यप म्हणत होते आणि तिसरा भाऊ हा गयाला राहत होता म्हणून त्याला गया काश्यप म्हणत होते। आणि ते सारे अग्निहोत्री म्हणजे अग्नीची पूजा करणारे होते आणि त्यांचं कसं धर्मांतर झालं ते आपण बघितलं। आणि त्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडलेला आहे जो आदित्य पर्याय सूत्राचा अर्थ आहे। बाबासाहेबांनी आपल्या भाषेमध्ये त्याला थोडंसं वेगळ्या स्वरूपात मांडलेलं आहे की लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो। ही साऱ्या मानव जातीची समस्या आहे, जगातल्या सर्व मानव जातीची। जिथे वैचारिक मतभेद आहे, बुद्धाचं म्हणणं आहे तो गोंधळ आहे। मनुष्य आपापल्या विचाराला धरून राहतो, चिकटून राहतो आणि एकमत कधी होऊ शकत नाही। वरवर काही समझोता होतो तेवढंच, परंतु मतभेद तीव्र असल्यामुळं 2-3 अतिशय वाईट गोष्टी घडतात। पहिली गोष्ट, मनुष्य माणसापासून दुरावतो। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये वैराची भावना निर्माण होते, द्वेषाची भावना निर्माण होते, म्हणजे त्याची वृत्ती हिंसक होते। आणि तिसरी ही गोष्ट म्हणजे अशी हिंसक वृत्ती झाल्यानंतर ज्या सामूहिक जीवनातून माणसाचा प्रगतीचा आणि विकासाचा मार्ग खुला होत असतो तो बंद होऊन जातो। म्हणून जगभर सगळीकडे वैचारिक मतभेद आहेत, धर्माच्या नावानं आहेत, तर अनेक वगैरे मार्गांनी आहेत। बुद्धाने वैचारिक मतभेदाचं मूळ माणसाच्या मनामध्ये जे दोष आहेत त्याच्यामध्ये आहे, लोभ आहे, द्वेष आहे, अज्ञान आहे। ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वैचारिक मतभेद मिटत नाहीत। आणि लोभ द्वेष वगैरे हे जे काही दुर्गुण आहेत, मनाला लागलेल्या व्याधी आहेत, त्याला पॉइझन म्हणतात अक्षरशः। हे जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मनुष्य सुधारत नाही, त्याला काय आहे ते सत्य कळत नाही। आणि नेमकं हे करण्यासाठी जगातला एकही धर्म सक्षम नाही, एकही शिकवण, एकही तत्वज्ञान सक्षम नाही। बुद्धानं फक्त ते शोधून काढलं की एकाग्रतेच्या आणि मनाच्या साधनेच्या माध्यमातून तुम्ही मनाच्या त्या अंतरकप्प्यामध्ये जाता आणि ही द्वेष भावना तिथे कशी आहे ती जाणता, ती तुम्ही काढून टाकता। लोभाची भावना कशी आहे ती तुम्ही जाणता, ती काढून टाकता। यामधून तुमचं अज्ञान जे आहे ते नष्ट होतं आणि मग तुम्ही जे काही जीवन जगता तिथे मतभेदाला जागाच नसते, थराच नसतो, मतभेद असू शकत नाहीत। अशा परिस्थितीला पोचला मनुष्य मग अर्हत म्हटला जातो, तो जीवनमुक्त म्हटला जातो यासाठी की व्यावहारिक ज्या प्रकारचं जीवन मनुष्य जगतो त्या साऱ्या प्रक्रियेपासून तो मोकळा झालेला असतो। इतरांच्या मनामध्ये लोभ द्वेष असणारच, त्याप्रमाणे त्यांचं वागणं होणारच, याचं वागणं तसं होतच नाही। म्हणून इतरांचं जीवन जसं आहे त्या जीवनापासून मुक्त झाला, याचं जीवन स्वतंत्र झालं। ही अतिशय मोलाची शिकवण त्यामध्ये आलेली आहे आणि त्या प्रभावानं ते काश्यप बंधू बुद्धाचे शिष्य झाले। त्यांचे अनेक अनुयायीसुद्धा शिष्य झाले। पुढे सारीपुत्त मोगल आले,
हे त्या काळातले दोन प्रसिद्ध ब्राह्मण आणि त्यांचा संजय नावाचा गुरु, त्यांनीही धम्मदीक्षा घेतली. आणि त्यांना बुद्धाचं कोणतं तत्व आवडलं? इमस्मिंग सती इदम होती, हे असल्यामुळं हे होतं. हा कार्यकारण भाव त्यांना अपील झाला की जगामध्ये कुठल्याही गोष्टी कारणाशिवाय होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आणि जसं कारण असेल तसाच परिणाम होतो. कारण नकारात्मक असेल परिणाम नकारात्मक होतो, कारण सकारात्मक असेल परिणाम सकारात्मक होतो. आणि या एका शिकवणीने, जी त्या काळामध्ये कोणालाच माहीत नव्हती, जे जे त्या काळामध्ये धर्म असतील कोणालाही माहीत नव्हते, आणि ते जेव्हा सत्य त्यांना कळलं ते लागलीच त्यांना अपील झालं की याच्यामध्ये काहीतरी दम आहे, याच्यामध्ये काहीतरी सत्य आहे. म्हणून अश्वजीसारखा बुद्धाचा नवा शिष्य त्या सारीपुत्ताला म्हणतो, मला काही माहीत नाही बुद्धाची सारी शिकवण, पण जे काही थोडक्यात मला कळलेलं आहे ते मला सारं समजावूनही सांगता यायचं नाही, मी थोडक्यामध्ये सांगतो. आणि निवार तेवढे एकच सूत्र म्हणतो तो, ये धम्मा हे तुपभवा हे तुम ते संग तथागत आ, ते संचयो ये संचयो ते निरोधचो एवं गामी एवं बाण महाशमनानंही जाणलेलं आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला लागलीच अपील होतं ते. आणि तेही आपल्या अनेक मित्रांच्यासह भिक्षू बनतात. ही मोहीम जशी वाढत जाते सगळीकडे चर्चा होते. आणि त्या काळातली माणसं कसा विचार करत होती ते आपल्याला बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये पाहायला मिळतं. बाबासाहेबांचं लिखाण अनेक अर्थानं खास आहे, विशिष्टपूर्ण. त्यामधून ते इतिहास सांगतात, त्यामधून त्या काळातल्या माणसांच्या प्रवृत्ती सांगतात, त्या काळातल्या त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती कशा होत्या ते सांगतात, ते कसे वागत होते, कसे जगत होते हे सांगतात. म्हणजे मनुष्य जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करीत बाबासाहेब लिहितात. ही त्यांची फार मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. म्हणून हे शिकलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आणि आपण त्या तुलनेमध्ये कसे आहोत अशी तुलना करून जर बघितली त्याच्यामधलं प्रत्येक पान आपल्याला काही ना काही धडा देतं, प्रत्येक पान आपल्याला काही ना काही शिकवून देतं. केवळ एखादे पुस्तक वाचायचं, एखादी कादंबरी वाचायची त्याप्रमाणे हे वाचून चालणारं नाही. हे समजण्यासाठी आहे, अभ्यासासाठी आहे, हे जाणण्यासाठी आहे, त्याच्यावरती विचार चिंतन करण्यासाठी वगैरे. म्हणून ही बिंबिसाराची धम्मदीक्षा हे आज आपण प्रकरण बघूया. त्यात बऱ्याचशा मजेशीर गोष्टी आलेल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने 3 गोष्टी आपण लक्षात घेणार आहोत. तर थोडीशी गोष्ट अशी आहे पहा की राजगृह ही मगधराज श्रेणीय बिंबिसाराची राजधानी होती. त्याला श्रेणीय बिंबिसार म्हणत असत. आणि आपल्याला अगोदरची गोष्ट माहिती आहे की बुद्ध जेव्हा गृहत्याग करून त्याच्या राज्यात आले आणि बिंबिसाराने त्यांची भेट घेतली आणि त्यांना आपलं अर्धराज्य देऊन तिथे राहण्यास सांगितलं. बुवा ते संन्यास वगैरे सोडून दे, तो राजपुत्र आहे, चांगल्या घरातला आहे. पण ते काही बुद्धांना ऐकलं नाही. आणि मग बिंबिसाराने त्यांना विनंती केली होती, जर तुम्हाला सत्यज्ञान झालं तर ते अगोदर मला येऊन सांगा. पण बुद्ध काही अगोदर सांगायला गेले नाहीत. ते अगोदर दुसरीकडे शिकवत राहिले. ती कीर्ती त्यांच्याकडे गेली आणि त्यामुळं सुरुवातीला त्यांना जे काही अपेक्षा बाळगली होती की बुद्धांच्यापासून ऐकायचं होतं ते बुद्ध झालेत म्हटलं, त्याची श्रद्धा अधिक वाढली. यांनी खरंच प्राप्त केलेलं आहे, हा मनुष्य पोचला तिथे, आता त्यांच्यापासून ऐकलंच पाहिजे. म्हणून तोही फार अधीर होता. एवढ्या मोठ्या संख्येनं जटिलांचे दीक्षांतर झाल्याचं ऐकून शहरातील प्रत्येकजण भगवान बुद्धाविषयी चर्चा करू लागला. अशा प्रकारे राजा बिंबिसाराला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले. राजा बिंबिसाराने मनात विचार केला, अत्यंत सनातनी आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षांतर करायस लावणे ही काही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक संबुद्धच असला पाहिजे. तो विद्वान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष आणि देव मानव यांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशा सत्याचा उपदेश करीत असला पाहिजे. म्हणजे बुद्धापासून जी अपेक्षा होती त्याची श्रद्धा अशी वाढली आणि त्याला बुद्धाच्याबद्दल अधिक कौतुक वाटायला लागलं.
ज्याचा आदी मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर आहेत, असा धम्म तो शिकवित असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे हे योग्य आहे. म्हणून राजा बिंबिसार मगधातील 12 दशसहस्र ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तिथे गेला. आता हे 12 दशसहस्र याला काही किंमत देण्याची गरज नाही. 12 म्हणजे 12, दशसहस्र म्हणजे मिलियन, म्हणजे 12 मिलियन ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यासह गेला. 12 मिलियन म्हणजे किती झाले? 1,20,00,000. आता 1,20,00,000 लोकांचा ग्रुप बुद्धाला भेटायला जातो, हे शक्य तरी आहे का? एवढी मोकळी जागा होती का तेव्हा? ना आत्ताच्यासारखं लाऊड स्पीकर होता, ना काही होतं. काय बुद्धाचं वचन कोणाला कळणार आहे? म्हणजे पाली ग्रंथात अतिशयोक्ती खूप आलेली आहे. त्या काश्यपाचे म्हणे 500 शिष्य होते, दुसऱ्याचे 300 होते, तिसऱ्याचे 200 होते, झाले 1000. ह्या 500 लोकांना आसपासचे गावं नुसतं भोजनदान देऊन जिवंत ठेवीत असली तरी त्या गावांवरती किती बोज पडत असेल आर्थिकदृष्ट्या? खरंच 500 लोकांना शेजारची 2-4 गावं पोसू शकत असतील का? एवढी मोठमोठी गावं होती का तेव्हा? नाही. म्हणजे ही सारी एक अतिशयोक्ती गोष्ट आहे. मला तर वाटतं की त्या जटिलाचे काश्यपाचे 5च शिष्य असतील, दुसऱ्याचे 3 असतील आणि तिसऱ्याचे 2 असतील, 5च असतील. त्या 5 लोकांना आसपासची गावं सांभाळू शकतात. जास्तीत जास्त 50 तरी कठीण होऊन बसतात. 50 लोकांना सांभाळायचं, दररोज त्यांना अन्न पाणी द्यायचं, साधी गोष्ट नाही ते. आणि इथे 1,20,00,000चा आकडा आहे. कोणत्या राजाच्या पाठीमागून एवढी माणसं जाताना दिसतात? कधीच दिसणार नाही, शक्यच नाही. त्या म्हणजे हे सारे फुगवलेले आकडे आहेत. त्याच्यावरती 2-3 शून्य पण कमी केले पाहिजेत, तर कुठे आपण जागेवरती. फार तर असे 100-125 माणसं असतील. आता त्या काळामध्ये राजे काही फार मोठ्या प्रमाणामध्ये हे होतं, अशातला काही भाग नाही. लोकसंख्या तशी फार कमी होती. म्हणजे हे साधारणतः 100-200 पण 1000 लोकांना घेऊन गेलं असेल. त्यापेक्षा काही अधिक माणसं शक्य असण्याची गरज नाही. म्हणून पालीमधल्या हे जे काही आकडेवारी आहे, अजिबात विश्वास ठेवण्यासारखे नाही, अजिबात. भिक्खू संघ कसा? तो 10-10 हजारांचा भिक्खू संघ शक्यच नाही. 10,000 लोकांना कुठलंही गाव सांभाळू शकत नव्हतं, त्यांना अन्नपाणी देऊ शकत नव्हतं. तेवढ्या मोठ्या संख्यानं तेवढी मोठी गावंसुद्धा नव्हती त्या काळामध्ये. उद्या नागपूरमध्ये 10,000 भिक्षू फिरायला लागले हे तर लोकांची तारंबळ होणार आहेत. 10,000 म्हणजे काही कमी झाले का? सामान्य गोष्ट नाही ते. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. आता इथे महत्त्वाची गोष्ट आली आहे की तेव्हाचे लोक कसे वागत होते. भगवंताच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते 10 ब्राह्मण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागताला आदराने वंदन केले. काहींनी, सर्वांनी नाही. आणि त्यांच्याजवळ जाऊन बसले. काहींनी तथागतात कुशलक्षेम विचारून त्यांच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. म्हणजे अभिवादन काही केलं नाही, फक्त कसं काय, बरं आहे का असं विचारलं, तिथे जाऊन बसले. काही जण हात जोडून तथाकडे पुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून त्यांच्याजवळ बसले. बाकी काही बोलले नाही. मी अमुक ब्राह्मण, माझा गोत्र असा. तिथे जाऊन बसले. काही जण काही एक न बोलता जवळ जाऊन बसले. म्हणजे त्यावेळचे लोक अभिवादन कसं करत होते, आदर कसं करत होते, वेगवेगळ्या पद्धतीनं ते याच्यामध्ये आलेलं आहे. एक कोणतीही पद्धत नव्हती. आणि बुद्धानं कोणाला कोणतीही एक पद्धत सांगितलेली नाही की याच पद्धतीनं प्रणाम केला पाहिजे, याच पद्धतीनं आदर व्यक्त केला पाहिजे. नाही, माणसाला ज्या पद्धतीनं आदर व्यक्त करायचा असेल त्या पद्धतीनं, त्याला ज्या पद्धतीनं समोर नम्रतेने जायचं असेल त्या पद्धतीनं, त्याला एक विशिष्ट प्रकारचं बंधन नव्हतं. हा एक जाता लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे.
मगधातील त्या द्वादश दश सहस्र ब्राह्मणांनी आणि ग्रस्तांनी भगवान बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूमध्ये उर्वेला काश्यपाला बघितलं आणि त्यांच्या मनात विचारायला हे कसं काय? हा थोर श्रमण उर्वेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे की उर्वेला काश्यप या थोर श्रमाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे? म्हणजे बुद्ध त्या उर्वेला काश्मीरचा शिष्य आहे की उर्वेला काश्यपाचा शिष्य कोण आहे? हा यांच्याबरोबर आहे. काश्यपाने उत्तर त्यांनी विचारलं काश्यपाला, हे उर्वेलावासी, तुला लोक महापुरुष म्हणतात, तुला असे काय आढळले की ज्यामुळे ते अग्निपूजा सोडून दिलीस, अग्निहोत्राचा त्याग केलास? हे कसे काय घडले? तेव्हा काश्यपाने उत्तर दिले, रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. बाबासाहेबांनी फार भयंकर लिहिले पाहिजे वाक्य. त्याचा अर्थ लक्षात घेतल्यावरती कळेल आपल्याला की काय भानगड आहे ते. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयागान आहुती यात गोडी वाटली नाही. यज्ञ केल्यानं काय होतं? रूप शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ मिळतात. म्हणजे यज्ञाला लोक दान देतात, ही भौतिक गोष्टींची प्राप्ती आहे. यज्ञामुळं काय होतं? इतर लोकांच्यापासून तुम्हाला या गोष्टी मिळतात. म्हणजे यज्ञ करण्याला होणारी ती भौतिक गोष्टींची प्राप्ती आहे. आणि पुढे काय म्हटलंय? आणि वासनाधीन स्त्रिया या वस्तूंचीच यज्ञापासून प्राप्ती होऊ शकते. आहे ना गडबड? फक्त लौकिक सुख जे आहे, व्यावहारिक सुख जे आहे जगातलं, यज्ञ करणं ते मिळण्यासाठी तो एक मार्ग आहे आणि त्यामधूनच त्यांना त्या गोष्टी प्राप्त होतात. जे देतात त्यांचा काही फायदा नाही. जे त्या यज्ञाला त्या कार्याला दान म्हणून देतात, त्या सहभागी होतात, त्यांचा काही लाभ नाही. हा लाभ कोणाचा? जे करतात त्यांचा. म्हणजे हे पूजा अर्चेचा हा समारंभ जो आहे तो त्या करणाऱ्या लोकांच्या फायद्याचा आहे, भौतिक फायद्याचा आहे, असं स्पष्टपणे बाबासाहेबांनी याच्यात नमूद केलेलं आहे. काही लक्षात आलं आपल्या? ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. इतरांच्या काही कामाचं नाही ते, कोणाला काळीचाही लाभ होत नाही असं त्याचा अर्थ आहे. या वस्तू अशुद्ध आहेत हे मला समजल्यामुळं मला यज्ञयागाने आहुतीत गोडी वाटली नाही. हे चुकीचं आहे. म्हणजे त्या काश्यपाच्या काय लक्षात आलं की आपण जे वागतोय ते आपल्या स्वार्थासाठी वागतोय, लोकांचा त्यात काहीच फायदा नाही, त्यामुळे ते चुकीचं आहे. माझा स्वार्थ मी साधणं हे चुकीचं आहे. त्याला उपरती झालं, त्याला आपण आधुनिक भाषेमध्ये म्हणतो, एक उपरती झाली. त्याला सत्य कळून चुकलं की हे चुकीचं आहे, यामध्ये लोकांची फसगत आहे म्हणून. तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा. नंतर उर्वेला काश्यप आपल्या आसनावरून उठला. त्याने भगवंतांना आपले उत्तरीय नीट केले आणि भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन त्यानं साष्टांग प्रणिपात केला. आणि भगवंता तो म्हणाला, लोक तथागत माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा मगधातील त्या ब्राह्मणांना आणि गृहस्थांना समजले की उर्वेला काश्यप हा महश्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे. हाही त्यावेळेस लोकांना मोठा चमत्कार वाटायचा. कारण श्रमणे आपापसामध्ये प्रचंड भांडत असत, वादविवाद करत असत, कधीही लोकांना शिकवत नसत. ते इतर श्रमणांच्या बरोबर वादविवाद करायचं, जिंकायचं, हारायचं, हा प्रकार चालू होता. त्यामुळे आजही तुम्ही कुंभमेळ्यामध्ये बघितलं असेल, हे साधू तलवारी होऊन एकमेकावरती हल्ला करतात, भांडणं करतात. पेपरमध्ये पैसे झालं होतं ना. इतके हे अहंकारी गट असतात साधूंचे की त्यांना दुसऱ्याचं अस्तित्वही सहन होत नाही इथपर्यंत. आणि हे धार्मिक म्हणून मिरवतात आणि त्यांच्या पाठीमुळे जनता अंधश्रद्धेने जाते. म्हणजे ही फसगत आहे, हा घोटाळा आहे. हे काश्यपाच्या तोंडून बाबासाहेबांनी इथे पुढे मांडलेला आणि लोक त्या ज्ञानामध्ये अडकत असतात. म्हणून हे ग्रंथ वाचत असताना असे सारे लागे बांधे जे आहेत ते लक्षात घेत घेत हळूहळू पुढे जाण्याची फार गरज असते.
तर त्याला मग अशा प्रकारे सांगितल्यावरती बाकीचे लोक बुद्धाला शरण वगैरे गेले आणि ते म्हणूया की त्यांचे अनुयायी झाले. तेव्हा मग बिंबिसार भगवंतांना वंदन करून काय म्हणतो, भगवान, पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या 5 इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत. पहिली इच्छा होती मला राज्याभिषेक झाला तर काय बहार होईल, ती पूर्ण झाली. दुसरी इच्छा होती एखादा अर्हत सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आलं तर किती चांगली गोष्ट होईल, माझी दुसरी इच्छा पूर्ण झाली. तिसरी इच्छा त्या भगवंताची सेवा करणे मला शक्य झालं तर किती बरे होईल, हेही माझी इच्छा पूर्ण झाली. आणि त्या भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती, तीही तुमच्या ह्या शिकवणीमुळे पूर्ण झालेली आहे. त्या भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी 5वी इच्छा होती. तर तो धम्म मला कळलेला आहे, त्यामुळं माझ्या ह्या 5ही इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आणि कसं घडत होतं ते पहा, त्याचा एक छोटासा सारांश बुद्धाने इथे दिलेला, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला, की लोक जेव्हा बुद्धाचं प्रवचन ऐकायचे तेव्हा त्यांच्यावरती काय परिणाम व्हायचा, तो परिणाम इथे वर्णन केलेला. की ऐकल्यानंतर लोक उत्सुकपणे उत्तर द्यायचे, आहा हा म्हणायचे, अद्भुत आहे, चमत्कारिक आहे, आश्चर्यकारक आहे म्हणून. आश्चर्य हे भगवान आश्चर्य जी विस्कळीत झाली आहे त्याची घडी नीट बसावी, किंवा जे गुप्त होते ते प्रगट करावे, किंवा वाट चुकलेला मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना डोळे आहेत त्यांना पाहता यावे म्हणून अंधारात दिवा लावावा. त्या प्रकारे भगवंतांनी अनेक मार्गांनी धम्माची शिकवण दिली. हे एक एवढे आश्चर्य. भगवान बुद्धाला, त्या धम्माला आणि त्यांच्या भिक्खू संघाला मी शरण येत आहे अशी माणसाची भावना व्हायची. इथे धम्मप्रचाराचे एक मर्म सांगितलेलं आहे. कधीही पाली त्रिपिटकामध्ये जे काही मी वाचलेलं आहे, बुद्धानं नवीन माणसाला कधीच ध्यान साधना शिकवलेली नाही, कधीच. ते त्याला व्यावहारिकदृष्ट्या उपदेश करायचे, कथा सांगायचे, अनुवर्ती कथा आहे, इतर माध्यमातून त्याची मनोभूमिका तयार करायची. आणि एकदा तो अशा प्रकारे प्रभावित झाला आणि त्यानं ते स्वीकारलं तरच मग त्याला पुढे साधना शिकवायचे, नाही तर साधना शिकवत नव्हते. म्हणून धम्मप्रचारामध्ये साधना प्रथम नाही, प्रथम आहे माणसाची म्हणूया की वैचारिक शक्ती, आकलन शक्ती, त्याला जागं करणं आणि त्याचा वापर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली. म्हणून बुद्धाच्या धम्मात अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टीला प्रथम स्थान आहे. सम्यक दृष्टी काय आहे? विचार करायला, समजून घ्यायला शिकवणं. माणसाची विचारशक्ती जागी करणं फार गरजेचं असतं. सारी माणसं विचार करत नाहीत आणि नीट विचार तर अजिबातच करत नाहीत. विचार करण्याकडे सोयीस्कर आपल्या सवयीमुळं, आपल्या मागच्या त्या शिकवणीमुळं, त्याला चिकटून राहिल्यामुळं मनुष्य वाटेल तसा वागतो. आपली सवयी तो पाहायला तयार नसतो. उदाहरणार्थ सिगरेटच्या पॅकेटवरती छापलेलं असतं आरोग्यास हानिकारक आहे म्हणून, आणि ते सारे वाचणारे सुद्धा कधी वाचत नाहीत. वाचलं तरी आपलं दुर्लक्ष करतात, सिगरेट प्यायची ती पितातच. करतात का विचार? विचार करण्याला त्यांना भाग पाडलं जात नाही तेवढ्या सूचनेवरून. म्हणून माणसाला विचार करण्याला भाग पाडावं लागतं, त्याला तयार करावं लागतं. म्हणून सम्यक दृष्टी शिकवणं हे अत्यंत अवघड असं काम मानलं जातं. आणि जोपर्यंत माणसाला तुम्ही विचार करायला भाग पाडत नाही, काय योग्य आहे काय अयोग्य आहे ते समजायला भाग पाडत नाही, तोपर्यंत तो स्वतः त्याचा विचार करत नाही. आणि स्वतः विचार केला नाही तर तो काही शिकत नाही. मनुष्य विचार करायला शिकतो तेव्हा खऱ्या अर्थानं शिकतो. विचार करायला शिकत नाही
मग त्याच्यात त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. बाकीचं सारं शिक्षण म्हणजे पोटापाण्याची विद्या होऊन बसते. ते कौशल्य आहे, स्किल आहे, त्याला एज्युकेशन म्हणत नाहीत, शिक्षण म्हणत नाही. कौशल्य संपादन करता तुम्ही, कला संपादन करता, आणि या कलेच्या माध्यमातून त्या कलेचा वापर करून, त्या कलेचा क्रय करून, म्हणजे कलेची विक्री करून तुम्ही आपली उपजीविका चालवता, आपलं जीवन जगता. म्हणून डॉक्टर बनणं म्हणजे कला शिकणं आहे. शरीराला रोग कसा होतो, त्या रोगावरती उपचार कसा करायचा, हे कला आहे, कौशल्य आहे, ते वेगळं ज्ञान आहे. त्यामुळं शरीर दुरुस्त करणं त्यांना माहीत आहे. परंतु माणसानं चांगलं कसं जगायचं हे कदाचित माहीत नाही, कारण तो त्यांच्या कोर्समधला भाग नाही. श्रेष्ठ जीवन कसं जगायचं हे त्यांना माहीत नाही. एखादा इंजिनियर किती तज्ज्ञ असेल, भौतिक पदार्थाचा हिशोब करणं, कल्पना करणं हे त्याला मान्य आहे, कौशल्य आहे त्याचं. पण तू चांगलं जीवन कसं जगायचं हे त्यांना माहीत नाही. म्हणून अशी हायली क्वालिफाईड माणसंसुद्धा आपण दारू पिताना पाहतो. आम जनता जशी वागते तशीच पाहतो. ते भ्रष्टाचारही करतात, खोटेही वागतात, सर्व काही करतात. त्यामुळे त्यांचं जीवन आणि सामान्य माणसाचं जीवन याच्यात फार मोठा फरक आहे, अशातला भाग नाही. फरक फक्त एकच आहे, ते खाऊन पिऊन सुखी आहेत, ती त्यांना दादात राहिलेली नाही. सामान्य मनुष्य कदाचित त्याच्यामध्ये कमजोर असेल. म्हणून जीवन जगण्याची जी कला आहे, ही जीवन जगण्याची कला, याला प्रामुख्यानं शिक्षण म्हटलेलं आहे. मनुष्य शिकतो म्हणजे त्या दृष्टीनं तयार होतो. आणि तेव्हाची ही माणसं जेव्हा हे निर्णया प्रकारे बुद्धाचा उपदेश घ्यायचा, आणि बुद्धाची भूमिका ती होती की माणसाला विचार करायला भाग पडतं. जसं अंगुलीमालाला ते भेटले, काय अंगुलीमाला शिकवलं त्यांनी? अंगुलीमाला धक्का बसला होता की माझ्या नुसत्या नावानं थरकाप कावणारी माणसं, जीव घेऊन पळत सुटणारी माणसं, कोणी पळत नाही, मी येतो म्हटल्यावरती पळायला लागतात, आणि आश्रमण पळत नाही. परंतु हाही तो आपलं चाललेलं थांबत नाही, नाही तर बाकी माणसं गरभगळीत व्हायची. भीतीने गरभळी झाला, माणसाचे पायसुद्धा म्हणतात पांगळे होतात, त्याला पळता येत नाही. मनुष्य गर्भगळी झाला हे भीतीचं एक लक्षण आहे बरं. गर्भगळी झाला की त्याचे हे पाय कामच करत नाहीत, त्याला चालता येत नाही, पळता येत नाही, इतका घाबरून जातो. आणि तसं त्यानं बघितलं होतं त्या अंगुलीमालानं, की मला बघितल्यावरती माणसं गर्भगळीत व्हायची, त्यांना पळणं सुचायचं नाही, अशी अवस्था व्हायची. हा श्रम थांबायला तयार नाही, तर आपलं खुशाल चाललेला आहे. म्हणून तो ओरडतो, हे श्रमण थांब म्हणून. बुद्ध त्याला काय म्हणतात, तू पळतोस कशाला? आता बुद्ध तर काही पळत नव्हते, पण त्याला ते पळणं वाटलं. बाकीचे गर्भगुळीत होऊन स्तब्ध राहायचे, हा पळतोय असं वाटलं, थांब म्हणे. बुद्ध त्याला म्हणतात तू पळतोयस म्हणून. मोठं चॅलेंज होतं त्याला, विचार करायला भाग पडणार होतं त्याही परिस्थितीमध्ये. मी कुठे पळतोय? पळतात तर बाकीचे लोक मला भिवू, भीतीने गर्भगळीत होतात, नाही तर पळतात, मला भिवून पळतात. हा म्हणतो तू पळतोस म्हणून, म्हणजे त्याचा अहंकार डिवसला गेला, त्याला ते चॅलेंज वाटलं. आणि मग त्याला विचारलं. बुद्ध त्याला शांतपणे उपदेश करतात की तू पळतो आहेस, तू कशाच्या मागे लागला आहेस तू. आणि ते ऐकून घेतो, त्याचं मन बदलतं. ती किस्सा गौतमी बुद्धाकडे जाते. आपलं मूल मेलेलं आहे, अत्यंत दुःखी झालेली आहे, तिला तिचे स्वतःचे होश राहिलेले नाहीत, तिला मुलासाठी औषध पाहिजे, ती औषध मागते, कुणी द्यायला तयार नाही. कारण साऱ्यांनी सत्य जाणलं होतं की मुलगा मरण पावलं, त्याच्यावरती काही औषध नाही. बुद्धाकडे गेल्यावरती तिथेच म्हणते, भगवान माझा मुलगा झोपलेला आहे, मूर्छित झालेला आहे, त्याला काही औषध द्या, त्याला औषधाची गरज आहे. बुद्ध काय म्हणतात? नाही म्हणत नाहीत, हे सत्य सांगत नाही की तू मेलेला आहे त्याच्यावरती औषध नाही. ते म्हणतात ठीक आहे की साबूत, त्याला आपण औषध देऊ म्हणून, पण औषध करावं लागेल, म्हणून तू मुठभर मोहरी घेऊन ये म्हणून. बुद्ध खोटे बोलले ना? वरवर तरी वर औषध नाही त्याच्यावरती, पण तिला समाधान देण्यासाठी का होईना ते म्हटले ना, औषध देतो म्हणून, औषध करावं लागेल, औषध करण्यासाठी मोहरी घेऊन ये म्हणून. सरळ सरळ खोटं होतं ते, सरळ सरळ, ऑब्जेक्टिव्हली स्पीकिंग, वस्तुनिष्ठ पाहता. परंतु ह्या ऑब्जेक्टिव्ह असत्याला म्हणजे खोटेपणा बनण्याचं कारण नाही.
कारण बुद्धाची त्याच्या पाठीमागे वेगळी योजना होती. आपला मुलगा हा म्हणजे तिचं म्हणणं बुद्धानं स्वीकारलं की तो मेलेला नाही, तो मूर्छित झालेला आहे, आजारी आहे, त्याला औषधाची गरज आहे, आणि बुद्ध द्यायला तयार झाले. पटकन तिचं अर्ध टेन्शन संपलं. ही सायकोलॉजिकल घटना. अर्ध टेन्शन तिचं संपलं. तिला मोठा होप आला, अरे माझा मुलगा जिवंत आहे, आता हा त्याच्यावरती औषध उपचार होऊ शकतो. म्हणून जे काही पागलपण झालेलं होतं ते अर्ध तिचं संपलं. ती लागलीच होशमध्ये आली आणि म्हणाली, भगवान मी आत्ता आणते. मुलाला तिने ठेवून दिलं. आपलं मुलगाही ती कोणाजवळ द्यायला तयार नव्हती, सोडायला तयार नव्हती. लागलीच मूल तिनं खाली ठेवलं आणि निघाले. पण ते त्या घाईमध्ये, त्या मूडमध्ये, जोशमध्ये औषधात आणण्यासाठी म्हणून, मोहरी आणण्यासाठी औषधाला ते निघाले आणि बुद्ध लागली त्याला रोखता. तिथे थांब गौतमी, अशा घरातून घेऊ नये की ज्या घरात कोणी मेलेलं नाही. ही उपसूचना होती. मुख्य सूचना काय, मुठभर मोहरी आण. उपसूचना अशा वेळेस त्यांनी दिलेली आहे की त्या जोशामध्ये तिने ती ऐकली परंतु गंभीरपणे घेतली नाही. त्याचा अर्थ तिला कळला नाही, फक्त ऐकले तिनं. आणि मग ज्या घरामध्ये गेली तिथे मागितलं. लोकांनी काय, जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जा. ही तर दया लोक दाखवतातच. ती दया तिनं बघितली लोकांची. आणि मग ती म्हणते, नाही पण आपल्या घरात कोणाचा मृत्यू तर झालेला नाही. आणि मग ते हताश होतात. मेलेत अनेक, जिवंत आहेत थोडे. प्रत्येक घरात कोणी ना कोणी मेलेलंच आहे. घरामागून घर पाहत असताना तिचं विचारचक्र सुरू होता. तिला समज यायला लागले. आणि काय समजते शेवटी, मृत्यू अटळ आहे. असं एकही घर नाही, असं एकही कुटुंब नाही जिथे कोणी मेलेलं नाही. परंतु त्या मेलेल्याला धरूनही चालत नाही. ते विसरावं लागतं, ते सोडावं लागतं आणि शेवटी जीवन जगावं लागतं. बुद्धानं एक शब्दही न शिकवता ही एवढी मोठी शिकवण तिला तिच्या स्वतःच्या चिंतन मननातून मिळेल अशा प्रकारे ती युक्ती केली. आणि ते लक्षात आल्याबरोबर ती मग ती स्वतः सुधारून आली. अक्षरशः बुद्धाकडे सुधारून सत्य जाणून आली. भगवंताची क्षमा मागितली, त्यांना शरण गेली. मुलाचं तिने नावसुद्धा घेतलं नाही. म्हणजे बुद्धाची मेथड कशी होती, माणसाला विचार करायला भाग पडायचं. त्याची क्षमता जी आहे ती क्षमता जागी करायची. काय योग्य काय अयोग्य आहे हे त्याला पाहायला शिकवायचं. त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. तर या पद्धतीनं ते उपदेश करत होते आणि ते ऐकून मग लोक त्यांना स्वीकारत होते. या बिंबिसारला जो उपदेश केला त्याची काही फारशी माहिती आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही, काय उपदेश केला तो. परंतु कार्यकारण भाव हे बुद्धाच्या उपदेशाचा मुख्य केंद्रबिंदू असायचा की कारणाशिवाय काही घडत नाही. कारण आहे त्याचा परिणाम होतो सगळीकडे. अनेक विविध प्रकारे ते त्याप्रमाणे उपदेश करत असतात आणि त्याचा लोकांच्यावरती परिणाम होत असेल. आता याची जी गोष्ट आलेली आहे तेवढी आपण लक्षात घेऊ आणि हा अभ्यासाचा मामला पण थांबूया. याच्यात काय आलेलं नाही तर बुद्ध धर्मामध्ये एक फार मोठी परंपरा सुरू झाली बिंबिसारापासून. ती एक सांस्कृतिक परंपरा म्हणून रूढ झाली पुढे बौद्ध संस्कृतीमध्ये. ते याच्यामध्ये आलेलं नाही. कशी परंपरा सुरू झाली, बिंबिसारानं तेव्हा विचार केला की भगवान बुद्ध त्यांचा भिक्खू संघ तर दूर राहतो, रानावनामध्ये राहतो, शहरापासून गावापासून एकांतामध्ये राहतो आणि त्यांचा उपदेश त्यांची शिकवण ते एवढी कामाची आहे लोकांच्या. एक राजा होता, तो प्रजेचा विचार करतोच. माझ्या प्रजेला ती मिळाली पाहिजे, त्यांना सहजपणे उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून बुद्धाला दूर राहून काही चालायचं नाही. त्यांनी माझ्या राज्यात राहिलं पाहिजे, त्यांनी जवळपास कुठे राहिलं पाहिजे जेणेकरून माझ्या प्रजेला तिथे जाता येईल आणि ती शिकवण ग्रहण करता येईल. एक राजा म्हणून त्यानं तो अचूक विचार केला आणि भगवान बुद्धाला त्यानं आपलं ते वेळूवन दान केलं, राज उद्यान, राजाचा बगीचा. आणि विनंती केली भगवान की आपण इथे राहा,
हे वेळूवान मी तुम्हाला दान केलं आहे म्हणून. आणि मग तिथे त्यांना चांगल्या इमारती वगैरे बांधल्या, भिक्खू संघाच्या राहण्याची वगैरे सोय केली आणि ते वेळूवन त्यांना दान केलं. बौद्ध संस्कृतीमध्ये विहार बांधून दान करण्याची परंपरा तेव्हापासून सुरू झाली. विहार, विहरती या धातूपासून निर्माण झालेला तो शब्द आहे. विहरणं, विहरती म्हणजे वावरणं, राहणं, उपयोग करून घेणं, यासाठी जी इमारत आहे त्याला विहार म्हणतात. परंतु आपण त्याला घर म्हणतो व्यवहारामध्ये. मग इथे विहार का म्हटलं, तरी सार्वजनिक आहे, ती काही एखाद्या माणसाची नाही. माणसाचं व्यक्तिगत असतं त्याला घर म्हणतात. सार्वजनिक असलं तर त्याला घर म्हणत नाहीत, त्याला इतर काही नावं देतात. आपण हॉल म्हणतो, सार्वजनिक भवन म्हणतो, इतर काही नावं दिली जातात त्याला. जिथे खास करून भिक्षूच वावरतात, दुसरे कोणी नाही, फक्त भिक्खूस तेच राहतात, तेच त्याचा वापर करतात, त्यांच्यासाठी म्हणून ती आहे, त्याला विहार म्हटलेला आहे. हा थोडासा महत्त्वाचा अर्थ लक्षात केला पाहिजे की विहार हे भिक्षूंच्या वावरण्यासाठी आहे, त्यांच्या राहण्यासाठी ते निवासस्थान आहे त्यांचं विहार. बुद्धाची मूर्ती ठेवण्याचं ठिकाण नाही ते. हिंदू धर्मामध्ये प्रथा कशी असते, देवालय राहायला खोली हवी असते म्हणून आपले 10 बाय 10ची सुद्धा ते खोली बांधतील, कधी कधी 1 फूट बाय 1 फुटाची बांधतील आणि त्याच्यामध्ये मूर्ती ठेवतील की झालं देऊळ. त्यामुळे देऊळ हे देवासाठी आहे, त्याची राहण्याची सोय आहे. म्हणून तुम्हाला देवळं फार मोठी दिसायची नाहीत, ही नंतर मग वाढलेल्या कल्पना आहे. पण ज्याला जिथे मूर्ती ठेवली जाते त्याला नेहमी गाभाराच म्हणतात. आणि गाभारा हा काही 100 बाय 100 फुटाचा असत नाही. 100 बाय 100 फुटाचं मंदिर असेल, पण गाभारा 10-20 फुटाचाच असेल जिथे मूर्ती ठेवली जाते. हे लक्षात येईल आपलं. त्यामुळं देऊळ हे देवाच्या राहण्यासाठी आहे आणि लोकांनी तिथे दर्शनाला जायचं एवढं त्यांचं काम आहे. बाकी तिथे काही करायचं नाही, दर्शन करायचं, पूजा अर्चा करायची. विहार हे भिक्षूंच्या राहण्यासाठी आहे, बुद्ध मूर्ती ठेवून पूजा करण्यासाठी नाही. आणि म्हणून त्या काळातही विहार प्रचंड बांधले जात होते. जसं अनाथपिंडकांना, ती गोष्ट पुढे येणार आहे. 9 कोटी सुवर्ण मुद्रा खर्च करून विहार बांधला. 7 मजल्याचं बिल्डिंग त्यांनी बांधली. मूर्ती ठेवण्यासाठी नाही, भिक्षूंच्या निवासाची, त्यांच्या साधनेची, त्यांच्या अभ्यासाची, आणि जेव्हा जनता त्यांच्याकडे जाईल तेव्हा त्यांना शिकवण्याची व्यवस्था व्हावी म्हणून त्या इमारती बांधलेल्या होत्या. त्यामुळे विहार हे भिक्खूंच्यासाठी आहे आणि भिक्खूंनी तिथे राहून धम्म शिकायचा आहे, आचरण करायचं आहे आणि तिथे येणाऱ्या जनतेला शिकवायचं आहे. म्हणून बिंबिसाराची अपेक्षा अशी होती की भगवान इथे राहिले, त्यांचा संघ इथे राहिला तर माझ्या जनतेला केव्हाही जाता येईल, त्यांच्यापासून शिकता येईल, सतत शिकता येईल. पण तेच जर जंगलामध्ये राहिले, कोणाला गरज असेल काही शिकण्याची, किती वेळा तो जंगलामध्ये जाणार आहे? पुन्हा ते एके ठिकाणी राहत होते, फिरत होते, कोणाच्या मागे फिरत बसणार आहे तो? कधी शोधणार, कधी जाणणार, कधी ऐकणार? त्यामुळं लोकांना ते शक्य नव्हतं. म्हणून आम जनतेची सोय व्हावी म्हणून बुद्ध आणि भिक्खू संघ आमच्या जवळ राहावेत म्हणून प्राचीन परंपरा निर्माण झाली की विहार हे गावातही बांधायचं नाही, फार दूरही बांधायचं नाही, गावाच्या बाजूला थोड्या अंतरावरती ते बांधायचं, जेणेकरून एकांत असेल, शांती असेल तिथे आणि जिथे लोकांना सहज जाणं आणि येणं शक्य होईल म्हणून. तर ही बुद्ध विहाराची प्राचीन परंपरा आहे. ही बुद्ध विहाराची परंपरा जर अशी आपण वापरली तर ती कामी पडणार आहे. आणि आज सगळीकडे जगभर जिथे जिथे विहार आहे त्यांचा वापर असाच होतो. जनता बांधते विहार, समाज विहार बांधतो, परंतु ती भिक्खू संघाला दान दिली जातात. त्यांची तिथे सोय केली जाते की दिशा दिशात राहणारा भिक्खू संघ इथे येवो, सुखपूर्वक राहावो, आपली साधना, आपला अभ्यास करत करत त्यांनी लोकांना सुद्धा तो धम्म शिकवत राहावं,
हे विहार बांधण्याचा मुख्य उद्देश आहे. आणि हा उद्देश अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये काही फारसं कोणी लक्षात घेतला नाही आणि त्याप्रमाणे घडत नाही. बाबासाहेब गेले, लोकांना धर्माच्या बद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली होती, उत्साह निर्माण झाला होता. म्हणून पहिला मुद्दा सर्वांच्या डोक्यात आला आणि जो बाबासाहेबांनी त्यांच्या संघटनेच्या घटनेतही लिहिला आहे की विहार बांधायचे, बुद्ध मंदिरं बांधायचे, जेणेकरून सामान्य माणसाच्या पूजे अर्चेची सोय होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु विहार बांधण्याची जी प्राचीन परंपरा होती त्याची सर्वांनाच मोठी गरज वाटली आणि सगळीकडे लोकांनी विहार बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. खूप विहार भारतामध्ये झालेले आहेत. बाबासाहेब यांनी खूप विहार बांधलेली आहेत. पण विहार सांस्कृतिकदृष्ट्या कशी वापरायची हे आजही लोकांना कळत नाही. अनफॉर्च्युनेटली आजही कळत नाही. विहार ही मंडळाच्या संस्थांच्या मालकीची झाली. त्याचं सारे अधिकार त्यांच्याकडे. तिथे भिक्षू राहायला नाहीत, त्यांना त्याचा वापर करता येत नाही, शिकता येत नाही, शिकवता येत नाही. सर्व काही मंडळ ठरवे त्याप्रमाणे करावं लागतं. दुसरी वाईट गोष्ट याच्यामध्ये अशी घडलेली आहे की मुळात बाबासाहेबांना भिक्खू प्रशिक्षित वर्ग घडवायचा होता, म्हणून सेमिनरी काढून प्रशिक्षित भिक्षू तयार करायचे होते. आज महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी भिक्षू आहेत ज्यांचं कुठलंही प्रशिक्षण झालेलं नाही, कुठलंच. भिक्षूच्या प्रशिक्षणाच्या काही स्टेजेस आहे, बाबासाहेबांनी ते सारं लिहिलेलं आहे आणि मी ह्या नवीन पुस्तकामध्ये ती सारी माहिती दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिक्खू संघ याच्यामध्ये, की भिक्खू ज्याला बनायचं आहे त्यांना अगोदर गृहत्याग करायचा, नातेवाईक रक्ताची नाती तोडायची, घरदार सोडायचं आणि आपल्या आचार्याकडे जाऊन दीक्षा घ्यायची. त्याला प्रवज्या म्हणतात. प्रवज्या घेणं म्हणजे श्रामणेर बनणं, की आता मी घरदार सोडलेला आहे आणि मला काय शिकायचं आहे, भिक्खू जीवन कसं जगतात आणि त्या माध्यमातून मनुष्य सर्व सुखाकडे कसा होतो, म्हणजे धम्म कसा आचरत होतो ते शिकायचं आहे. एक मात्र उद्देश. म्हणून तो श्रामणेर बनतो. श्रामणेराला कायम आपल्या आचार्याच्या बरोबरच राहावं लागतं, कारण त्याचं ते प्रशिक्षण असतं. हे काही क्लासरूमचं प्रशिक्षण नाही आहे, हे जीवन जगण्याचं प्रशिक्षण आहे. त्यामुळे 24 तास आचार्याच्या बरोबर राहून त्या श्रामणेरला शिकायचं असतं. आता पूर्वीचा काळ कसा होता, पुस्तकं नव्हती, लिहून ठेवण्याच्या सोयी नव्हत्या, सारं कसं मेमरीवरती. त्यामुळे ऐकून शिकायचं, कसं करतात ते करताना पाहून शिकायचं, त्याचं अनुकरण शिकायचं, हीच फक्त शिकण्याची पद्धत होती. आणि त्यामुळं श्रामणेरला कायम आपल्या आचार्यांच्या बरोबर राहावं लागायचं. त्यामुळं श्रामणेर धर्मोपदेशक नाहीत, धम्माचा उपदेश करणारे ते नाहीत, म्हणून त्यांना तो अधिकार नाही धम्माचा उपदेश करण्याचा. श्रामणेर पुरोहित नाहीत, म्हणून लोकांचे विधिसंस्कार करण्याचा त्यांना अधिकार नाही. जे त्यांचा आचार्य सांगेल त्यामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत करायची आणि शिकायचं, ही त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. श्रामणेर भिक्षू नाहीत पूर्णपणे, ते प्रशिक्षणार्थी आहेत, धम्मजीवन शिकतायत, ते अजून भिक्षू नाही झालेले. आणि मग जेव्हा 5-10 वर्ष त्या काळामध्ये जितकी आवश्यक असतील तितकी अशा प्रकारे प्रशिक्षण घेतल्यानंतर आचार्याला जेव्हा वाटायचं की हा आता शिष्य भिक्षू बनण्यास योग्य झालेला आहे, आता तो काही परत गृहस्थ धर्मात जाणार नाही, तो आता पुढे भिक्षू बनून आपलं जीवन ह्या निर्वाण प्राप्तीच्या मार्गालाच राहून घेणार आहे, याची खात्री झाली. एवढं त्याचं प्रशिक्षण झालं. त्यासाठी 5-10 वर्ष सहज लागत होते. तेव्हा मग आचार्य संघाला विनंती करत असत की माझा शिष्य तयार आहे, त्याला तुम्ही संघामध्ये घ्या, त्याला भिक्खू बनवा. संघामध्ये प्रवेश ज्याला दिला जातो त्याला भिक्खू म्हणतात. संघात ज्याला प्रवेश म्हणून दिला जातो, मान्य केलं जातं की तो आता संघास येण्यास लायक झालेला आहे, संघात ज्याला प्रवेश म्हणतो त्याला भिक्षू म्हणतात. म्हणून ती वेगळी दीक्षा आहे, संघ प्रवेशाची दीक्षा आहे ती, दुसऱ्या कुठल्या आचरणाची दीक्षा नाही. की आता भिक्षू जीवन जगण्यासाठी तू लायक झालेला आहे म्हणून तुझी लायकी कन्फर्म झाली,
योग्यता मान्य झाली आणि तुला संघामध्ये स्वीकारलं गेलं. तर अशा प्रकारे संघामध्ये दीक्षा होई आणि मग तो कायमचा भिक्षू जीवन जगत असे. म्हणून जोपर्यंत आचार्यांची खात्री पटत नाही तोपर्यंत ते रिकमेंडेशन करत नाहीत, त्याची शिफारस करत नाही. जोपर्यंत त्याची शिफारस होत नाही तो भिक्खू संघ त्याचा विचार करत नाही. हल्लीच्या काळामध्ये या साऱ्या गोष्टी लोकांनी सोडून दिलेल्या आहेत, अक्षरशः सोडून दिलेल्या आहेत. श्रामणेर कपडे घालतात आणि सगळीकडे फिरत राहतात. आचार्याजवळ राहणं सोडून दिलेलं आहे. आचार्यांना कळत नाही की आपण त्यांना कायम ठेवायचं, शिकवायचं बरोबर, तेही आपले त्यांना मोकळे सोडून देतात. त्यामुळं अतिशय भयानक स्वरूपाचा भ्रष्टाचार भारतामध्ये भिक्खू संघात निर्माण झालेला आहे. हे मुद्दाम आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंपरेपासून आम्ही पूर्णपणे तुटलेलो आहोत. श्रामणेर झाला की त्यानं विहारामध्ये आपल्या आचार्यांच्या बरोबर राहिलंच पाहिजे. देर इज नो कॉम्प्रोमाइज. जगात कुठेही जा ही पद्धती आहे. तो एकटा फिरू शकत नाही, एकटा राहू शकत नाही, एकटा काही करू शकत नाही, त्याला कुठलेही अधिकार नाहीत. ही इज ओनली अ स्टुडंट, प्रशिक्षणार्थी येतो फक्त. आणि आज आपल्या देशामध्ये अनेक लोक श्रामणेर म्हणून फिरतात. काही तर अधिकृत दीक्षाही घेत नाहीत. स्वतःच आपलं मुंडन करायचं, चिवर कुठून तरी घ्यायचं आणि फिरायचं. भिक्षू म्हणूनही सांगतात. कधीही श्रामणेर असं कोणी बोलत नाही, भिक्षू म्हणून सांगतात. आणि केवळ अंगावरती वस्त्र आहेत म्हणून लोक त्यांचा आदर करतात. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला हा फार मोठा धोका झालेला आहे, लक्षात घ्या. आणि ते कारण आम्ही का बोलतोय ते, जर संघ दुरुस्त झाला नाही धम्माचा नीट प्रचार होऊ शकणार नाही. संघाशी श्रद्धेचा संबंध आहे. बुद्ध धर्मात 3 श्रद्धास्थानं आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. जर संघ भ्रष्टाचारी असेल तर माणसाची श्रद्धा तुटते, मनुष्य त्यापासून दूर राहतो. आणि जितक्या प्रमाणात त्याची श्रद्धा तुटेल तितका तो धम्मापासून दूर राहील. म्हणजे हे साऱ्या समाजावर त्याचा दुष्परिणाम होतो. बुद्ध धर्म नष्ट होण्यासाठी, त्याला ग्लानी येण्यासाठी, तो मागे हटण्यासाठी हे अत्यंत एक महत्त्वाचं कारण महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे, आपल्या देशात घडलेलं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. राजा अशोकाने जेव्हा धम्मदीक्षा घेतली, भारत बौद्धमय करण्याची भूमिका घेतली, म्हणजे धम्मविजयाची घोषणा केली, तेव्हाही भिक्षू संघामध्ये नुसते खाण्यासाठी, चैन करण्यासाठी आणि मजा करण्यासाठी म्हणून अनेक लोक भिक्षू म्हणून शिरलेले होते. राजा अशोकानं त्या साऱ्यांची परीक्षा घेतली. तज्ज्ञ भिक्षूंचं मंडळ नेमून प्रत्येकाला हजर केलं तिथे की हा योग्य आहे का पहा. आणि त्या प्रत्येकाची तपासणी करून जे अयोग्य होते अशा 60,000 भिक्षूंची त्यांनी वस्त्र उतरवली आणि त्यांना अशा ठिकाणी नेऊन सोडलं की जिथे त्यांचा परत धम्माशी संबंध येणार नाही. म्हणजे पनिशमेंट केली यांनी अक्षरशः. नुसतेच वस्त्र उतरून हाकलून दिले नाही, पनिशमेंट केली त्या 60,000 लोकांना की पुन्हा ते धम्माच्या संपर्कात येणार नाही तशा प्रकारे. आणि अशा तऱ्हेने भिक्खू संघाची दुरुस्ती करून राजा अशोकानं आपल्या धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला होता. हा ऐतिहासिक दाखला आपण मुद्दाम लक्षात ठेवला पाहिजे. जर बाबासाहेबांचं धम्मकार्य या देशात यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर आजच्या या लोकांना भिक्खू संघाकडे लक्ष देऊन तो शुद्ध राहील जास्तीत जास्त याची काळजी घेतली पाहिजे. आणि हा सर्व प्रकारचा भ्रष्टाचार तो मोडून काढला पाहिजे. त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कमजोरी ठेवून चालणार नाही, ही आजची गरज आहे. तर ही जी परंपरा बिंबिसारापासून सुरू झाली ती आज जगभर सर्वत्र प्रस्थापित झालेली परंपरा आहे, सर्वत्र. आणि त्या परंपरेचं पुनरुज्जीवन भारतामध्ये करणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर ते केलं नाही तर काही धम्म चळवळीचं खरं नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि शेवटात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की धम्म प्रचार करण्यासाठी ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे ती माणसं जास्त सक्षम होतात, जास्त परिणामकारक ठरतात. म्हणून हा वर्ग सक्षम होणं गरजेचं आहे, तर त्याचा जास्त परिणाम होईल. भिक्खू कुठेही जाऊ शकतो, त्याला प्रतिबंध नाही. मतभेदामध्ये अडकून पडायचं त्याला कारणच नाही, कारण एकच मिशन आहे, बहुजनित आहे, बहुजन सुख आहे. आणि त्याच्या आड काय येतात, मतभेद येतात बाजूला. म्हणजे तो प्रत्यक्ष आहारात बनवून तो न बनव,
पण ती शिकवण मुळातच प्रारंभी जितकी सरळ सोपी आहे की भिक्षूनं मतभेदामध्ये अडकायचं नाही, भिक्षूनं मतभेदाला किंमत द्यायची नाही, उपासक आपल्याशी कसे वागतात त्याला महत्त्व द्यायचं नाही, वाईट वागले तर त्याच्याकडे कसं बघायचं त्याच्याकडे. तर पाली त्रिपिटकमध्ये अशी अनेक उदाहरणं असतात संघाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात की येणारा प्रत्येक मनुष्य भिक्षाटन का करायचं असतं त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. भिक्षाटन करण्यामधून भिक्षू 3 गोष्टी शिकतो. पहिली गोष्ट शिकतो की माझं जीवन साऱ्या लोकांच्यावरती अवलंबून आहे, सर्व लोकांच्यावरती. तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कसा आहे काही घेणं नाही, माझं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून भिक्षू त्याच्याबद्दल आदर बाळगतो. ही दुसरी गोष्ट आहे. सर्वांच्याकडे समतीच्या नजरेनं पाहतो, भेदाभेद कुठलाच नाही. त्यामुळे समाजात जे काही भेदाभेद असतील, वैर असेल, भांडणं असेल, त्या भांडणाच्या वर उठण्याची ताकद केवळ भिक्षूला त्या भिक्षाटनामधून येते. हे रिफ्लेक्शन आहे त्याचं, हे चिंतन करावं लागतं, हे मनन करावं लागतं, ते त्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, सामान्य गोष्ट नाही ते. आणि हे ट्रेनिंग त्याला आचार्याच्या हाताखाली घ्यावं लागतं. ही पहिली गोष्ट, सारी माणसं समान आहेत, आपलं जीवन त्यांच्यावरती अवलंबून आहे, त्यांच्यापासून आपण दूर राहू शकत नाही. आणि ज्या अर्थी त्यांच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे आणि ज्या अर्थी भगवान बुद्धांनी सर्व लोकांच्या हितासाठी सुखासाठी, बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी आपल्याला काम करायला सांगितलं आहे, धम्म शिकवायला सांगितलं आहे, तर आपल्याला प्रत्येक माणसाचं हित आणि सुख डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे. दुसऱ्या गोष्टीकडे बघायचंच नाही. तो जवळ येऊ नाही तर न येऊ, आज विरोधात असेल पण भावना ही ठेवायची की आज नाही उद्या कधी ना कधी तोच मला एखादा घास देणार आहे, कारण माझं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. आज नाही पाहतो, आज नाही म्हणत तसं, मग कोणी सांगावं, कधी ना कधी त्याच्याकडूनच मला एखादा घासाचं कोण आपण अन्नदान मिळणार आहे. हा जो अतिशय विशाल असा मैत्रीचा दृष्टिकोन जो आहे तो संघामध्ये वाढावा लागतो. आणि या जिद्दीनं मग माणसं जेव्हा तयार होतात तेव्हा ते धम्माचा प्रचार अचूकपणे करतात, योग्य पद्धतीनं करतात. अशा संघाची आपल्याला फार गरज आहे आणि असा संघ स्थापन व्हावा म्हणून बाबासाहेबांनी बेंगलोरला बुद्धिस्ट रिलिजियस सेमिनरी स्थापन करून तिथे संघ घडवण्याचं काम हाती घेतलेलं होतं. आणि ती जबाबदारी त्यांनी ब्रह्मदेशच्या भिक्खू संघाकडे दिलेली होती. सक्षम प्रचारक झाले पाहिजेत, परंतु जास्त लोक भिक्खू होऊ शकत नाही बाबासाहेबांना जाणीव होते. म्हणून वली सिंहला लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की माझ्या माहितीप्रमाणे भारतातले जास्त लोक भिक्षू होणार नाहीत, म्हणून आपल्याला उपासक प्रचारकाची निर्मिती केली पाहिजे की जे भिक्षूंच्या बरोबर काम करतील, त्यांच्या हाताखाली काम करतील आणि त्याच पद्धतीनं काम करतील, जसे भिक्षू करतात त्या पद्धतीनं. भिक्षूंच्या पद्धतीनं काम करायचं तर भिक्षू संघाच्या आधिपत्याखाली काम केलं पाहिजे, दुसरा काही पर्याय नाही त्याला. तर असा उपासकांचा वर्ग निर्माण करायचा. आणि मग त्यांनी म्हटलं होतं की हे उपासक विवाहित असावेत आणि त्यांना योग्य ते मानधन दिलं जावं, का त्यांना विवाहित म्हणजे संसार करायचा, त्यांना संसारही करता आला पाहिजे. परंतु भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पूर्ण वेळी धम्माची सेवा करता आली पाहिजे. ही जी बाबासाहेबांना सिस्टम अभिप्रेत होती धम्मप्रचाराची, धम्मप्रचारक निर्माण करण्याची, त्याकडे आम्ही कोणीच लक्ष दिलेलं नाही गेल्या 50-60 वर्षामध्ये. आणि म्हणून भारतामध्ये धम्माचा प्रचार योग्य पद्धतीनं झालेला नाही. जे बौद्ध झाले ते नीट बौद्ध झाले नाहीत आणि बौद्ध होऊनही आपल्या मतभेदामध्ये, आपल्या भांडणामध्ये ते पूर्णपणे वाहून गेलेले आहेत. कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही, इतकी वाईट स्थिती निर्माण झालेली आहे. ह्या साऱ्या गोष्टीमधून मार्ग काढणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांचा विचार स्वीकारणं गरजेचं आहे. या दृष्टीनं त्यांच्या ग्रंथामध्ये कुठे काय काय आलेलं आहे ते असं समजून घेण्याची गरज आहे. त्याच्या पाठीमागचा इतिहास, त्याच्यामागची परंपरा, त्यातून बाबासाहेबांनी काय सूचित केलेलं आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या प्रकरणावरून बिंबिसाराच्या धम्मदीक्षेमधून आपल्याला ह्या 4-5 गोष्टी लक्षात येतात की संस्कृती अशी उभी राहते आहे, संस्कृती अशी घडलेली आहे आणि त्या संस्कृतीचे आपण पायक आहोत. हा धडा घेऊन आपल्याला त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तूर्त आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळेस आपण आणखी काही दीक्षेचे हे ऐतिहासिक गोष्टी बघू आणि त्यामध्ये कोणकोणती तत्त्व सामावलेली आहेत त्याचा अभ्यास करू. येणेकरून आपल्याला बौद्ध संस्कृतीचं अधिक विशाल ज्ञान होईल.
त्याची बारीक सारीक माहिती यामधून होऊ शकेल आणि हे या ग्रंथाचं खास योगदान आहे. त्या तूर्त आपण इथेच थांबूया. जय भीम.